तर राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार असल्याचं मंत्री मंगलप्रभात लोधा यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज 3 करार होणार असल्याचंही कळतंय। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोधांनी या संदर्भात माहिती दिली आहे। प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या मदतीने ITI मध्ये मिळणार प्रशिक्षण आणि रोजगार, द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने अत्याधुनिक प्रयोगशाळाही सुरू केल्या जातील। स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी दे आसरा संस्थेसोबत 3रा करार करण्यात आल्याचंही कळतंय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कौशल्य विकास विभाग 3 करार करणार असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, या निर्णयांचं महत्त्व काय आहे आणि त्याबद्दल आणखीन काय सांगता येईल? प्रामुख्याने यामध्ये जर का पाहायचं तर कौशल्य विकास विभागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात CSR मदतीनं फंडिंग जे आहे ते येताना पाहायला मिळत आहे। एकूणच प्रशिक्षण आणि रोजगारासंदर्भात राज्याकडनं ज्या प्रकारची मदत होताना पाहायला मिळते त्याच प्रकारे CSRच्या माध्यमातून फंडिंग आणत देखील एकूणच मदत करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला राज्यात पाहायला मिळतो। त्यातूनच हा पाहावा लागणार आहे। एकूण राज्यातल्या जे दिव्यांग युवक आहेत त्यांना प्रशिक्षण आणि रोजगार जी आहे तो देण्यात येणार आहे। आज आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 3 करार होताना पाहायला मिळेल। एक प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या मदतीनं ITI मध्ये हे प्रशिक्षण आणि रोजगार देण्यात येणार आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीनं देखील अत्याधुनिक प्रयोगशाळा ज्या आहेत ते सुरू करण्यात येणार आहे आणि एकूणच स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी देखील दे आसरा संस्थेसोबत देखील एक करार आपल्याला होताना पाहायला मिळेल। एकूणच कौशल्य विभागाचे हे 3 करार आहेत। एकूण मोठ्या प्रमाणात आपल्याला राज्य सरकारकडनं मदत होताना पाहायला मिळत असतानाच CSRच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात फंडिंग आणण्याचा प्रयत्न कौशल्य विकास विभागाकडनं देखील नक्कीच। त्यामुळे आता दिव्यांग युवक आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने कौशल्य शिक्षणाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।